नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरचा आज अलॉटमेंट लागलेली आहे. भरपूर मुलांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे मेसेज आले की सर आम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ सांगा की अलॉटमेंट तर झाली आहे, आता नेमकं मुलांनी करायचं काय? डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या गोष्टी करतोय. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काही मुलांचा अलॉटमेंट झालेला आहे, एखादं कॉलेज मिळालेलं आहे. ठीक आहे. पण काही मुलांना कोणतंच कॉलेज अलॉट झालेलं नाही. ठीक आहे. तर याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर त्यांची कॅप राऊंड 2ची व्यवस्थित लिस्ट आतापासूनच बनवायला सुरुवात करायची आहे. ती कशी बनवायची, पहिल्या राऊंडचा कट ऑफ कसा बघायचा, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगतो. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे, 1 नंबरचं ऑप्शन ज्यांना लागलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना जे कॉलेज भेटले ते कॉलेज घ्यायचंच आहे. ठीक आहे. एनी हाऊ. आलं लक्षात? 1 नंबरचं ऑप्शन लागले त्यांची गोष्ट करतोय मी. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याची अलॉटमेंट झालेली आहे, पण 1 नंबरचं ऑप्शन न लागता त्यांचं 2 नंबरपासून ते पुढचं कोणतंही ऑप्शन लागलेलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना 2 पर्याय उपलब्ध आहेत. जो असतो एक बेटरमेंटचा, त्याला म्हणतो आपण दुसरा राऊंड करायसाठी आणि दुसरा जो पर्याय आहे तो फ्रीज करायचा. फ्रीज म्हणजे काय? तर मला ज्या कॉलेज भेटले त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे असं. ज्यांचं असं मत असेल की जे कॉलेज लागले तिथं मला घ्यायचं आहे, अशा मुलांनी उद्या फ्रीज करायचं आहे. आता ही प्रोसेस कधी सुरू होणार आहे? तर उद्याला सुरू होणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं उद्या तुम्हाला काय करायचं आहे, बेटरमेंट आणि फ्रीज किंवा बेटरमेंटचं ऑप्शन उद्या आल्यावर तुम्हाला ते प्रोसेस करायची आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. ओके. आलं लक्षात? हां. तर आता बघा, त्याच्या अगोदर काय करायचं आहे, तर बेटरमेंट कोणी करायचं आणि का करायचं? बघा, बेटरमेंट केल्यानं काय होतं, तर तुम्हाला जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं आहे, ते कॉलेज तुमचं रिझर्व्ह राहतं, है ना? आणि दुसरा राऊंड तुम्हाला खेळता येतो. तर दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं, जे कॉलेज तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये लागलं होतं, त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज टाकायचे. ठीक आहे. जर दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला टाकलेल्या कॉलेजपैकी जर एखादं कॉलेज लागलं, तर तुम्हाला ते कॉलेज घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये नवीन कोणतंच कॉलेज लागलं नाही, तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज तुम्हाला सेव्ह राहतं. त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट करावी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी उद्या भरायची आहे ना? आता बघा, हे तर झालं बेटरमेंट करायचं, ते उद्या सांगेलच मी तुम्हाला. त्यापूर्वी तुम्ही काय करायचं आहे, कॅप राऊंड 2चं जो ऑप्शन वगैरे काढायचे आहेत किंवा जे पहिल्या राऊंडमध्ये लागलेले कॉलेजेस आहेत, त्याचा कट ऑफ जर बघायचा असेल, तर तुम्हाला कट ऑफ लिस्ट इथे दिलेली आहे बघा. कॅप राऊंड 1चा कट ऑफ. ओके. आता कट ऑफ कसा बघायचा, तर तुमचे डोळे बघा फिरून जातील असा कट ऑफ असतो. आता हे पहिलं जे कॉलेज आहे इथे काय, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मूर्तिजापूर. इथे जर बघायला गेलो आपण, हां, तर पहिल्या याच्यात बघा किती दिसतोय तुम्हाला कट ऑफ, 47 मार्क. किती? 47%चा. ब्रँच कोणती आहे? सिव्हिल. पण हा कोणाचा आहे? HSC. HSC म्हणजे 12वी. ओके. 12वी सायन्सची. त्याच्यानंतर GACBC. जी म्हणजे काय, तर जनरल. ACBC म्हणजे SABC है ना. SABC कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ लागला आहे 47%. त्यानंतर HSC मध्येच बघा, जी ओपन. ओपन म्हणजे जनरल ओपनचा कट ऑफ 12वीच्या मुलांसाठी लागला आहे 78%चा. तोच जर आपण बघितला ITIसाठी, तर ITIचा किती आहे त्याचा, 91.50. कट ऑफमधला डिफरन्स बघा. आता हा डिफरन्स कशामुळे आला आहे, तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ITIसाठी फक्त 25% जागा असतात आणि 75% जागा ह्या 12वी सायन्ससाठी असतात. ओके. त्यानंतर दुसरं बघा, GSC. SCचा कट ऑफ जो आहे तो 12वीसाठी किती लागलेला आहे, 56%. ठीक आहे. त्यानंतर ओपन 12वीसाठी लागला आहे 68%. आता तुम्ही म्हणाल ITIच्या इथे जागा नव्हत्या का, तर जागाच नव्हत्या त्याच्या, किंवा कुणी अप्लाय केलेलं नसेल. ओके. त्यानंतर ओपन म्हणजे काय, तर ओपनची जागा आणि एल म्हणजे लेडीज.
एल ओ बी सी 47% कट ऑफ आहे. आणि EWSसाठी बघा 12वी सायन्ससाठी नाही आहे कुणी. आणि ITIचा जो कट ऑफ आहे तो 85.5%. आता हे झालं सिव्हिलसाठी. आता तुम्ही म्हणाल की सर दुसरी ब्रँच बघू द्या एकदा, कॉम्प्युटरचा कट ऑफ दाखवा. तर सेकंड आहे कम्प्युटर इंजिनिअर, बरोबर. जी ओपन जनरल ओपन 12वीचा कट ऑफ आहे याचा 88.33. हां. आणि ITIचा किती आहे 94.33. बघा 88 आणि 94 डिफरन्स दिसतोय इथे. हां. त्यानंतर जनरल NTA साठी 12वीच्या मुलाचा कट ऑफ आहे 84%. ठीक आहे. त्यानंतर NTC 12वीच्या मुलाचा 74% आहे. त्यानंतर बघा LOBC काय तर लेडीज सीट OBCसाठी 12वीचे मार्क किती आहेत त्याला 83%. आणि जनरल OBC होतं त्याचं ITIचे मार्क होते 92.50. EWSसाठी 12वीचे मार्क आहेत 81.33. अशा पद्धतीनं तुम्ही सगळे जेवढ्या कॉलेजला तुम्हाला राऊंडला टाकायचं आहे नाव तेवढ्याची लिस्ट बनवायची आहे. ओके. बघा आता जर तुम्ही ह्या लिस्टमधून बघितलं की आता एखादा विद्यार्थी आहे, बरोबर, ITIचा विद्यार्थी आहे, त्याला 95% मार्क आहेत, बरोबर, आणि त्याची कॅटेगरी ओपन आहे. त्याला जर या कॉलेजला म्हणजे त्याला जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज सर्च करायचं, जी ब्रँच पाहिजे ती ब्रँच बघायची आणि त्याचा कट ऑफ चेक करायचा. तुमची कॅटेगरी ओपनची आहे, ओपनचा कट ऑफ बघा किती आहे 88.33. आता तुम्हाला जर समजा 90% मार्क पडलेले असतील तर या ठिकाणी तुमचा दुसऱ्या राऊंडला नंबर लागेल की नाही, तर लागेल. अशा पद्धतीने काय करायचे, दुसऱ्या राऊंडसाठी कॉलेजेसची लिस्ट वगैरे बनवायची. ठीक आहे. आता ही तर आपण कट ऑफवरून लिस्ट बनवली. ओके. बट तुम्हाला काय करायचं आहे वॅकन्सी पण बघावं लागेल. वॅकन्सी सीट मॅट्रिक्स अजून डिस्प्ले झाला आहे का ते नाही. तर अगोदर वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो डिस्प्ले होऊ द्यायचा. आणि डिस्प्ले झाल्यानंतर त्याच्यामधली वॅकन्सी लिस्ट बघून तुम्ही काय करायचं कॅप राऊंड 2चा फॉर्म भरायचा आहे. ओके. आता तसेच जर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला हे लागलेलं नाही, काय अलॉटमेंट कोणतीच लागलेली नाही पहिल्या राऊंडमध्ये, किंवा ज्याने पहिला राऊंड भरला नव्हता ऑप्शन फॉर्मचा, तर ते विद्यार्थी दुसऱ्या फॉर्मसाठी काय करू शकतात, तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जे आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे पूर्ण तुमचे जे महाराष्ट्रात जेवढे कॉलेजेस आहेत सर्व कॉलेजेसची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. ओके. तर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजची लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं समजा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानाबाद आहे आपलं धाराशिव. इथे जर ओपन केलं आपण तर बघा इथे दिसते तुम्हाला कट ऑफ. आता वॅकंट जागा बघायची फक्त. इथं काय करायचं, आता किती जागा आहे इथं ITI बेसिसवर कोणती जागा आहे, जनरल ACBC कॅटेगरीची जागा काय एक वॅकंट आहे, बरोबर. आणि जी भरली जागा त्याच्यावर किती टक्के आहे 93.33. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा EWSच्या 2 जागा खाली आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणत होते की सर EWSची जागा आहे तर तिथं आमचा नंबर का बरं लागत नाही, वॅकंट लिहिलेले असतात. तर EWSची जागा ज्या आहेत त्या असं आहे की EWSमध्ये फक्त EWSची मुलं भरले जातात. त्याच्यामध्ये अदर जे आहेत त्या भरले जात नाही. त्यामुळे आता ह्या 2 जागा जर वॅकंट राहिल्या तर कॅप राऊंड 2ला जर EWS कॅटेगरी असेल तर तुम्ही या कॉलेजला टाकू शकता, तुम्हाला ती ब्रँच भेटूनही जाईल. ओके. अशा पद्धतीनं तुमच्या वॅकंट जागा बघायच्या. आता इथे दुसरी जागा जी आहे कशाची आहे ते ITIसाठी आहे ना. तर LACBC म्हणजे लेडीज ACBCसाठी ती जागा राखीव आहे. तर लेडीज जर असेल आणि त्याला पर्सेंटेज बघा इथे किती 83% आहे ना. तर पर्सेंटेज काही असो तर ती जागा जी आहे ती खाली राहते. मग त्या ठिकाणी ते दुसऱ्या राऊंडला भरू शकता आपण. आता या ठिकाणी बघा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या टोटल किती आहेत 5 ते 11 जवळपास 7 जागा ज्या आहेत ते व्हॅकंट आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणते आहे जनरल SC, लेडीज ST, NTA,
NTC, OBC, जनरल OBC आणि लेडीज OBC, जनरल SCBC एवढ्या जागा कशा आहेत? खाली आहेत. ह्या कॅटेगरीची मुलं कॅप राऊंड 2साठी या जागेसाठी क्लेम करू शकतात. आता या ठिकाणी जर तुम्ही या कॅटेगरीपैकी असाल आणि तुम्ही जर अप्लाय केलं तर तुमचा नंबर काय होणार आहे? लागणारच आहे 100%. ओके. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला ज्या कॉलेजला जागा शिल्लक असतील, वॅकन्सी असेल, त्या ठिकाणच्या जागा तुम्ही काय करायच्या, कॅप राऊंड 2ला भरायच्या आहेत, है ना? तर बघा अशा पद्धतीने आतापासूनच काय करा तुम्ही, शोधायला सुरुवात करा जागा. ओके. आणि जे विद्यार्थी आता उद्या बेटरमेंट करायचे आहे, तर उद्या सकाळी बेटरमेंटची लिंक ॲक्टिवेट झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की कशा पद्धतीनं बेटरमेंट करायचं आहे, किंवा जर तुम्हाला त्या कॉलेजला घ्यायचं असेल तर फ्रीज कसं करायचं, त्याची प्रोसेस मी तुम्हाला उद्या दाखवेल करून. तुम्ही ती पाहून करू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही करू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.